पहिल्या माझे माय बापा हो, तुमच्या सर्वांच्या साक्षी शाहीर साहेबांना काही वाईट बोलली होती का? वाईट बोलली होती का? पहिल्या डावाचे मानकरी आहात तुम्ही, सन्मान्य शाहीर मान्यवरजी, पहिल्या डावाचे मानकरी आहात तुम्ही. मी म्हणलं ना, माझं जरी चुकले असेल भरला स्टेजवर तुमचे पाय धुवून पाणी पेईन. तुम्ही जरी मला समजावून सांगलं तर भरला स्टेजवर तुमचे पाय धुवून पाणी पेईन. का बोलू? आणखी काय बोलू? तुम्ही त्या ठिकाणी जरी मला समजावून जरी सांगितलं, आता बाई म्हणजे तुझ्या बुद्धीची कीव येते, तुझ्या बुद्धीची कीव येते, माझ्याच बुद्धीची कीव नाही तुम्हाला. सुखदेवीची तुम्हाला प्रत्येक शहराच्या बुद्धीची कीव, म्हणजे तुम्ही ज्ञानीवंत आहात. माझ्याच बुद्धीची कीव नाही तर तुम्हाला प्रत्येक शहराच्या बुद्धीची कीव येते, कारण तुम्ही ज्ञानीवंत आहात. तुम्ही गर्भातून शिकून आल्या प्रत्येक गोष्ट, नाही का? हो माझं शाहिरी घराणं आहे. गोष्ट जरी खोटी असेल चला मग असं तुम्हाला घरी मागावले, मग सांगतो तुम्हाला माझी शायरी घराणं आहे का नाही. पण त्या गोष्ट कुठून मी माझ्या बोलता मी माझ्या गणाच्या माध्यमातून सांगाल का, बाबा रे शाहिरी माझ्या घराने, तो शाहिरीच्या रक्त माझ्यामध्ये दरवळतो आणि म्हणून मी ह्या शाहिरीच्या शिवारामध्ये पाऊल टाकलं. तो विषय झाला, विषय राहिला दुसरा का देशील सांगशील मला रे ज्ञानाचे तू धडे, सांगशील मला रे ज्ञानाचे तू धडे. मग
मार्गाशी गेला होता, मग आता आणखी त्या गोष्टीला काही गरज होती का? मी त्याविषयी काही बोलली होती का? तो विषयच नाही काढला मी. मलाही वाटलं का माझं कोणीतरी चुकलं असेल, मलाही वाटलं की माझं कोणीतरी चुकले असेल, म्हणून सन्मान शाहीर साहेबांनी मला समजावून सांगितलं. ते ऐकणं माझं कर्तव्य आहे, बरोबर आहे की नाही? ते ऐकणं माझं कर्तव्य आहे. पुन्हा पुन्हा त्याच गावाला जरी कोरटलं तर त्याच्यामध्ये दुखापात होतो. साहेब, पुन्हा पुन्हा त्या गावाला जरी कोरडलं तर त्या ठिकाणी दुखापात होते, कारण वेदना वाढतात. त्या ठिकाणी वेदना वाढतात. तर मला एक सांगा, सांगशील का मला रे ज्ञानाचे तू धडे? सांगशील मला रे ज्ञानाचे तू धडे? कारण म्हणतात दत्तात्रेयने 24 गुरु केले होते म्हणतात, बरोबर आहे की नाही? 24 गुरु केले होते. मग तुमच्या आमच्यासारखा एखादी कोणी चांगला मार्गदर्शन जरी करत असेल, कोणी चांगल्या तरी मार्गाचे जरी चर्चा जरी करत असेल, कोणी चांगलं जरी सांगत असेल, तर माझ्यासारखा सोनू शाहिराचं कर्तव्य बनते त्याला गुरुवर्य मानणं. ठीक आहे बाबा, तुम्ही मला चांगलं सांगलं, तुम्ही मला चांगलं मार्गदर्शन केलं, तुम्ही माझ्या गुरुवर्य सारखे आहात, तुम्ही माझ्या गुरुवासारखे आहात. मग सांगशील का मला रे ज्ञानाचे तू धडे? ह्या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला समजला असता शाहीर साहेब, तर तुम्ही हे गोष्ट वापरले, हे शब्दच नाही वापरले असते. समजलं का? मग सांगशील का मला रे ज्ञानाचे तू धडे? ज्ञान काय रस्त्यावरती पडलं आहे का? नाही. ज्ञान काय सोपं आहे का? समजलं का? ज्ञान काय स्वस्त आहे का? काही सोपं आहे का? चांगले ग्रॅज्युएट केलेले जरी कलावंत असतील तर चांगल्याची थरकाप सुटते. एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगले ग्रॅज्युएट जरी केले असतील तरी चांगल्याला प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणलं तर चांगल्या शरीराला चरचर घाम फुटते. असं समजलं का? प्रबोधन करणं आणि नुसतं तथागत गौतम बुद्धाच्या, नुसतं बाबासाहेबांच्या विषयावर बोललं, नुसतं शिवाजी महाराजांच्या विषयावर बोललं आणि त्या दिवसभर त्या विषयावर नुसतं कार्यक्रम करणं साधी गोष्ट होत नाही. समजलं का? साधी गोष्ट होत नाही. मग तुम्हाला असं कौतुक करायला पाहिजे, मी म्हणत नाही माझं कौतुक करा, पण तुम्हाला असं वाटायला पाहिजे की जात परिवाराची असेल तरी पण माझ्यासारख्या ज्ञानीवंत शाहिराची आज ह्या प्रबोधनाचा कार्यक्रम करत आहे, हिच्यामध्ये बी काही नाही काही पावर असेल, हे तरी कामगार असेल तरी चालेल. परंतु पण मी पुण्य समजतो डोंगरे साहेबांची, पुण्य ही समजतो मी. डोंगरे साहेब तुमचं जीवनभर कधी उपकार विसरणार नाही. जीवनभर तुमचा उपकार माझ्या मरेपर्यंत माझ्या मर्यादेत, जेणेकरून मला या स्टेजवर कार्यक्रम करण्याची संधी घडवूनच नाही दिली, तर मला समोर कार्यक्रम काय पद्धतीने केल्या जाते, काय कसं बोलल्या जाते याची तुम्ही मला जाण करून दिली. तुमचा सर्वांचा आभार मानतो. समजलं का? बोलणं म्हणजे बोलणं होणार नाही हो, नुसतं सांगणं म्हणजे सांगणं होणार नाही. प्रबोधन करणं काही साधारण गोष्ट नाही. समजलं का? त्या प्रबोधनाच्या माध्यमातून गायन करणं, त्याचं विश्लेषण करून सांगणं, प्रत्येक प्रश्न उत्तराचे विश्लेषण करून सांगणं काही साधी गोष्ट नाही. चांगले शिकले सवरले तरी लोक असतील तरी आजही घरी पळून आहेत, नुसतं कशा पाहिजे, नुसतं ह्या गर्वाच्या पायी, अभिमानाच्या पाहिजे. समजलं का? आणि म्हणून अभिमान कधी कोणाचा झाला नाही. होऊ शकते माझ्यामध्ये, मी सुरुवातीला सांगितलं का बाबा रे माझ्याकडून काही चुका होणारच, आणि मी ह्या स्टेजवर काहीतरी शिकून जात आहे, यात मला गर्व होत आहे. या स्टेजवरून मी डोंगरे साहेबांकडून आणि सर्व पंच कमिटीकडून आणि सर्व माझ्या प्रेक्षकांकडून काहीतरी शिकून जात आहे. समजलं का? हे पुण्य आहे त्या तथागत गौतम बुद्धांची, हे पुण्य आहे ते माता सावित्रीची, हे पुण्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. बोलणं म्हणजे बोलणं, भरपूर काही बोलता येते, पण त्याच्यासाठी विषय घेऊन बोलायला लागते, त्याच्यासाठी मागं पुढं पाहायला लागते. कारण बोलणं म्हणजे बोलणं, तोंडाला आलं बोलून दिलं असंही होणार नाही. ते का आली होती रे ते सोनूला बोलवला, नुसते पैसे वाया केले आमचे, काही सांगून नाही गेले, काय सांगलं तिनं, काय सांगलं हॅलो. आणि म्हणून सन्मानित शाहीर मान्यवरजी लक्षपूर्वक आहे का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, कारण म्हणतात शाहिरी करणं काही साधी गोष्ट नाही. शाहिरी करण्यासाठी लोह्याचे चणे चावा लागतात. शाहिरी करण्यासाठी लोह्याचे चणे चावा लागतात. आदरणीय सन्मान्य शाहीर
तुमचे जे वस्ताद असतील, पण ज्यांनी आम्ही गुरुवर्य मानतो आदरणीय सन्मान्य शाहीर पुरुषोत्तमजी खांडेकर नेहमी सांगत असतात की सोनू, शाहिरी करताना शाहिराच्या डोक्यावरती बर्फाचा घडा असायला पाहिजे. शाहिरी करताना, शाहिरीचं प्रबोधन करताना, शाहिरीचे विश्लेषण करताना डोक्याच्या शाहिराच्या डोक्यावर बर्फाचा घडा असायला पाहिजे. ज्याचे 4 कान 14 डोळे असतील, ज्याच्या गळ्याच्या भोवताल जीवा असतील, ज्याचे 4 कान 14 डोळे असतील, त्याची शाहिरी परिपूर्ण झालेली राहणार नाही. मी घाबरली होती खरंच सांगते, मला थरकापच सुटलं होतं. मी डायरेक्टच म्हणलं, मी माझ्या साहेबांना, मला साहेब मला जाऊ द्या, कारण सांगतात रे बाबा त्या ठिकाणी महान कलाकार येऊन गेले बाबा. मी आताची कोली मला शाहिरीचं नाही समजत, परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर मला माहित झालं. कारण डोंगरे साहेबांनी मला येता बरोबर सांगलं, म्हणा बेटा हिम्मत हारायचं नाही, तुम्ही माझे बाप आहात, हिम्मत हारायची नाही, कासून कार्यक्रम करायचं, तुझ्या पाठीशी उभा मी आहो. कारण पुरुषोत्तमजी खांडेकरला आम्ही चालना मिळाली आणि आज संविधान करतात. कारण म्हणतात या ठिकाणी मला चालना मिळाली, या ठिकाणी त्यांनी मला समजावून सांगितलं की या पद्धतीचा कार्यक्रम केला जातो, या पद्धतीचा कार्यक्रम केला जातो, या पद्धतीने या ठिकाणी करावं लागतं, व या पद्धतीने या ठिकाणी बोलावं लागतं. आणि म्हणून मला काय म्हणायचंय, माझे माई बाप हो लक्ष बरोबर का हो, अन्न साहित्याची खान गमा, अन्न लहू पोहला दी तलवार गमा, अन्न साहित्याची खान गमा, अन्न लहू पोहला दी तलवार गमा, एक शाहिरीने नटला दुसरा ताकतीनं भिडला. शाहिरीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये पोहारा गाजला. आणि म्हणून अण्णा साहित्याची खान गमा, लहू पोहला दी तलवार गमा, एक शाहिरीने नटला दुसरा ताकतीनं भिडला, एक शाहिरीने नटला दुसरा ताकतीनं भिडला. अण्णा साहित्याची खान गमा, लहू पोहला दी तलवार गमा, अण्णा साहित्याची खान गमा, लहू पोहला दी तलवार गमा. कारण हा सामना तुमचा आणि माझा या ठिकाणी, हा सामना तुमचा आणि माझा नुसत्या प्रबोधनाच्या माध्यमातून जर झाला असेल, पण या ठिकाणी मनोरंजनही व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी मनोरंजन व्हायला पाहिजे. मग तुम्ही म्हणता आदरणीय सन्मान्य शाहीर सूरजजी नवझरे नवीन आहेत का? प्रत्येक जगाला माहित आहे शाहीर सूरज नवझरे फक्त 3 वर्षाची शाहीर आहे. तुम्ही त्याची स्तुती करता, मी त्याची स्वतः स्तुती करतो. पण मला एक सांगा, प्रत्येकाची व्यक्तीला प्रत्येक गोष्टीची कलाकारी राहत नाही, हे मात्र तुम्हाला जाणं असायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीचा अनुभव राहत नाही. आम्ही जरी अंगामध्ये जरी भगवे कपडे घातलं, आम्ही जर तुळशीच्या गळ्यामध्ये माता, आम्ही महाराज, आम्ही कीर्तन करू शकू का? नाही. आम्ही कीर्तन आम्हाला महाराज म्हणतील का? राहिली गोष्ट विषय, 2 गाणे जरी म्हणता आला तर बाई कलाकार होते का? 2 गाणे जरी म्हणता आला तर शायरी होते का? बाप्पा
भाऊ मी ताड वाजवायला नाही गेलो दुसऱ्याच्या पार्टीमध्ये, तुम्हाला शायरीचा अनुभव राहील पहिलेपासूनच. हा राहील का? मग त्या गोष्टीने तुम्हाला भरपूर काही अनुभव होत. मग मी कोणाच्या पार्टीमध्ये कधी गेलीच नाही, समजलं का? मग मला भरपूर कसा अनुभव राहणार आहे. आणि म्हणून म्हणतो तुमच्यासारख्या ज्ञानीवंत शायराची माझा दुय्यमचा सामना तर तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, समजलं का? ऐका मला म्हणायचं आहे. सन्मान्य शाही निशांची सुखदेवे अन हा सामना खमसून होणार, अन हा सामना ढासून होणार. या ठिकाणी माझे माई बाप हो, सामना वैचारिक होणार आहे, सामना वैचारिक होणार आहे. ज्या ठिकाणी म्हणतात, ज्या ठिकाणी या ठिकाणी शास्त्र पुराण चालणार नाही, या ठिकाणी शास्त्र पुराण चालणार नाही, या ठिकाणी इतिहासच चालत, ऐतिहासिकच कार्यक्रम होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ऐतिहासिकच कार्यक्रम करणार आहोत. आणि माझ्याकडून जेवढं काही प्रयत्न करत जमत आहे मी तेवढं माझ्याकडून भरपूर काही प्रयत्न करणार, जेणेकरून मी घाबरणार नाही माझे माई बापा हो, मी घाबरणार नाही. कारण माझ्या पाठीशी माझे डोंगर साहेब उभे आहेत. कारण आणि यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांनी टाळ्या होत्या. कारण एवढी महान मूर्ती एवढ्या महान स्टेजवर मला बोलवलं, कार्यक्रम करण्याची संधी घडवून दिली. आणि तुमचं आणि म्हणून मला म्हणायचं आहे बाबासाहेबांचा, तथागत गौतम बुद्धांचा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे सन्मान्य शाहीर मान्यवरजी, त्यांना हा सामना ढासून होणार, आणि हा सामना खमसून होणार. तुला मुळीच भेटणार नाही, तुला पोहरून उडणार. आणि हा सामना खमसून होणार, सामना ढासून होणार, खमसून होणार, सामना ढासून होणार. बुद्धीची कीव येते, माझ्या बुद्धीची कीव येते. बापरे. आणि सांग म्हणते इतवारी खाली आहेस का म्हणते, इतवारी खाली आहेस का म्हणते, इतवारी बौद्ध येते नाही म्हणते दीक्षाभूमी पाहासाठी. अच्छा ए मनवादी, ए मनवादी भीमाची वाघीण सांगते तुला लक्षपूर्वक आहे, लक्षपूर्वक आहे. कारण आणि हा सामना ढासून होणार, सामना ढासून होणार, सामना ढासून होणार, सामना ढासून पर तुम्हारे जैसे तुरम खान को भी आजमा लेते हैं, वक्त आने पर तुम्हारे जैसे तुरम खान को भी आजमा लेते हैं. समजलं का? कारण सन्मान्य शाहीर निशांजी सुखदेवे शब्दा शब्दात माझं लक्ष असू द्या. कारण विचार माझे कसे, विचार माझे कसे, माझ्या तुझ्यावर काही रोष नाही. विचार माझे
माझे कसे माझ्या तुझ्यावर काही रोष नाही, कारण या स्टेजवर या ठिकाणी वाद होईल शब्दांचा, या ठिकाणी या स्टेजवर वाद होईल शब्दांचा, यात माझा काही दोष नाही, यात माझा काही दोष नाही, मला समोर म्हणायचं आहे. या स्टेजवर नाही माझे माहिती, या स्टेजवरच नाही, या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तींनी माझे प्रोग्राम पाहिलेले आहेत ते व्यक्ती ते ठेकेदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. आता गेले असते नाही तर सांगू नाही शकत. बरं, या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझे कार्यक्रम झाले, माझे प्रोग्राम झाले, ते ठेकेदार या ठिकाणी मगाशी उपस्थित होते. आता असतील किंवा नसतील मी ते सांगू शकत नाही, परंतु या स्टेजवर नाही तर मी प्रत्येक स्टेजवर वायफळ शाहिरी करत नाही, प्रत्येक स्टेजवर वायफळ शाहिरी करत नाही. तर सन्मानित शाहीर साहेबाचा असं म्हणणं राहते की जैसा मरीज मिला वैसी दवा देना पडता है, जैसा मरीज मिला वैसी दवा देना पडता है. आणि म्हणून जसं स्टेज असलं तसं कामही करावं लागतं, मला म्हणायचं आहे. तुम्ही असाल कोणाचे चले, हम भी यारों से यारी निभाना जानते हैं, हम भी यारों से यारी निभाना जानते हैं, अरे हम भी दुश्मन से दुश्मनी निभाना जानते हैं. माँ कसम अगर वो दुश्मन हमारे सीने पे चल जाए, माँ कसम उस पे वार करना भी जानते हैं.
सांगितलं, मी माझ्या बोलता बोलता मी सांगितलं, राजमाता जिजाऊने 7 महिन्याचे शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना सुद्धा एका स्त्रीची छेडखानी होत होती आणि तो प्रकरण त्या राजमाता जिजाऊनं पाहिलं आणि हातामध्ये तलवार घेतली, हातामध्ये तलवार घेतली आणि जाऊन त्या वैऱ्यावरती वार केला. एका बाईनं बाईची आबरू वाचवली. बरोबर. हा, वाकड्या नजराने जरी तुझ्याकडे पाहायला गेलो तर मला आसारामची उकामी देतील लाडक्या तोंडानं. हा, वाकड्या नजरेने जरी तुझ्याकडे पाहायला गेलो तर मला असा कुणी माझी माई बहीण नाही घेतील. हो, कुणी माझी माई बहीण नाही घेतील. असे कसे माई बहीण घेतील? मग ज्या विचारच नाही आमच्या मनामध्ये, कुणी आमच्या अवघात आहे कुणाची माई बहीण घेतील? त्या विचाराचे लोकच नाही आम्ही, ते विचारच नाही आमच्या बुद्धीमध्ये. कोणी माईचा लहान आहे आमची माई बहीण घेणारा नाही. स्टेजवर सांगतो, चल बोल, अवघात आहे का कोणाची माई बहीण घ्यायची? ते विचारच नाही, ते नजरच नाही आमच्यामध्ये भरली, ते नजरच नाही. सोबेदाराच्या सुनेला आमच्या शिवाजी महाराजांनी तिचा आदर सन्मान करून तिला वापस पाठवलं. ते विचार असायला पाहिजे प्रत्येक माणसांमध्ये, ते विचार असायला पाहिजे, ते भावना निर्माण असायला पाहिजे, ते नजर असायला पाहिजे. कोणी अवकात आहे कोणाची माई बहीण घेण्याची? नाही. अवकात आहे का कोणी कसं माई बहीण घेईल? कोणी माईचा लहान आहे का माई बहीण घेणार आहे? समजलं का? आणि म्हणून संत कबीर महाराज कहते हैं, अरे शब्द समर कर बोलिए, शब्दों का हाथ न पाओ. शब्द समर कर बोलिए, अरे शब्दों का हाथ न पाओ. एक शब्द करे घाव तर तुझा शब्द मरम लागेल. एक शब्द करे घाव तर तुझा शब्द मरम लागेल. आणि म्हणून या ठिकाणी शब्दाची देवाणघेवाण, विचाराची देवाणघेवाण होणार आहे. तुम्ही मला वाईट बोलत नाही तर मी एवढी मूर्ख नाही. सन्मान्य शाहीर मान्यवरजी, तुम्ही मला माझी मोठी बहीण म्हणलं तर मीही तुम्हाला माझा मोठा भाऊ मानते आणि जीवनभर मानणार. पण त्या पद्धतीचे विचार असायला पाहिजे, तुमचे सुद्धा माझे सुद्धा. ऐका मला सेवक म्हणायचं, कारण स्टेजच वाईट बोलण्याचं नाही, या ठिकाणी विचारच वाईट बोलण्याचे नाही आणि या ठिकाणी मनामध्ये विचारच वाईट आलाय पाहिजेत नाही. असं तरी प्रत्येक लोकांचं मन आहे, कारण या ठिकाणी प्रबोधन झालं पाहिजे, हे प्रत्येक लोकांची इच्छा आहे. ऐका मला समोर म्हणायचं आहे. शब्द आहे मध्ये माई बापू गाणे. तुम्ही दिसता हो गुणवान साहेब, आहे वेळेचा सारा बाजार. सहारा बाजार. तुम्हाला वेळा म्हणणार नाही सन्मानित शाहीर मान्यवरजी, मी तुम्हाला वेळा म्हणणार नाही. मी काही एवढी मूर्ख नाही आणि माझी काही एवढी लायकी नाही तुम्हाला मूर्ख म्हणण्याची.
एखाद्या संत संगतीच्या माणसांची संगत करा, एखाद्या थोडी विचारांच्या माणसांची संगत करा. त्याचे सद्गुण चांगले मिळल्याशिवाय राहणार नाही, त्याचे विचार चांगले मिळल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या वाईट विचाराच्या माणसाची संगत करा माझे माई बाप हो, त्याचे वाईट विचार तुमच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एकच ते कारण म्हणतात, प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये एक कला असते, पण त्याला सादर करणं प्रत्येकाच्या नशिबामध्ये राहत नाही. त्याला सादर करणं प्रत्येकाच्या नशिबामध्ये राहत नाही. मी तुम्हाला वेळा म्हणणार नाही, माझी लायकी नाही तुम्हाला वेळा म्हणण्याची, कारण वेळेचा बाजार कसा भरला आहे. मी या मनासारखी घाई त्या त्रिभावनातही नाही म्हणतात, या मनासारखी घाई त्या त्रिभावनातही नाही. आणि म्हणून मन एक हा चंचल आहे, माझा तुमचा प्रत्येकाचा. मन कधी काबूमध्ये राहू शकले नाही, मन हा कधी काबूमध्ये राहू शकला नाही. मी तुम्हाला म्हणणार नाही, एखाद्या शिवाजी महाराजांसारख्या माणसाचे विचार जरी झाला तर तो माणूस तरणोपाला गेल्याशिवाय राहणार नाही. संत तुकडोजी महाराजांसारखे तुमचे विचार जरी त्या माणसाची संगत करत असाल तर ते तुमचे विचार तुमच्या मनात राहावे. तथागत गौतम बुद्धाचे जरी विचार त्या माणसाच्या मनामध्ये असतील, तो माणूस जरी तुमच्या संगतीमध्ये असेल किंवा तुम्ही त्याच्या जरी संगतीमध्ये असाल तर ते विचार तुमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आमचे परमपूज्य डॉक्टर बाबा आंबेडकर, त्यांचे विचार त्या माणसाची तुम्ही संगत करा, ते सद्गुण तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला म्हणणार नाही, ऐका मला म्हणायचं. जिंकून जाणार हाय, तुला पूर्ण उरणार हाय. गाव जिंकून जाणार हाय, तुला पूर्ण उरणार हाय. तुला पूर्ण सन्मान्य शाहीर मान्यवरजी 2 ते 3 गाणे म्हटलं. सन्मान्य शाहीर तर साहेबांनी 2 ते 3 गाणे म्हटलं तर म्हणतात, मॅडमजी तसं नाही, असं करायचं तर निशांजी सुखदेवे तुमचे प्रत्येक शब्द माझ्या लक्षामध्ये जीवनभर राहणार आहेत. कारण म्हणतात, भुलल्याला मार्ग दाखवणं हे माणसाचं कर्तव्य आहे, भटकण्याला मार्ग दाखवणं हे माणसाचं कर्तव्य आहे. हा, मग तुला माहित आहे हो ग, एखादी बाप जरी आपल्या मुलाला दाटत असेल त्याच्यामध्ये प्रेम नाही राहत तर काहून मी एवढी नासूक बुद्धीची आहो का, कमी बुद्धीची आहो का? माझ्या बापाने जरी मला दाटलं तर माझ्यामध्ये मलाही समजदारी असायला पाहिजे की माझ्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालंच नाही, किंवा माझ्या हाताने काहीतरी चूक झाली असेल म्हणून माझे बाबा मला डाटत आहेत. मग आता तुम्ही म्हणता का माझी मोठी बहिणी तर आदरणीय सन्मान्य शाहीर माझे मोठे बंधू निशांजी सुखदेवे, माझ्याकडून जरी काही चूक झाली असेल तर तुम्ही दाटून सांगा, प्रेमाने सांगणं ऐकणं माझं कर्तव्य आहे. समजलं का? पण प्रत्येक वेळेस जरी आपण आपली दान जरी सोडून जरी आडमार्गाने जरी जात असलो तर तेही माणसाला बर्दाश्त होणार नाही किंवा तेही माणसाला सहन होणार नाही, नाही का? तर मग तुझ्या बुद्धीची कीव येते, मग असं नाही मग असं बनावं लागतं, मग तसं नाही मग तसे करावं लागतं. हे शायरीच होय, हे शायरीच होय. समजा का किती जरी चांगलं केलं तरी तू कोणी समोरचा शायरीचा समोरचा वाईट म्हणलं राहणार नाही. समजलं का? ते होते. कारण म्हणतात 2 पैशाचा घेतला पारा त्याने कितीही उघडापडी तो काराच करा. बरोबर आहे की नाही? ते आधीचे लोक सांगायचे 2 पैशाचा घेतला पारा
पण त्याला किती उग्र पण तो काळाच काळ समजला का? मग त्याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन आणायचं आहे, त्याच्यामध्ये विचाराचे परिवर्तन आणायचं आहे, तर मग त्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण असायला पाहिजे. समजलं का? त्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण असायला पाहिजे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, अरे लाल रक्ताची धमक आहे, हिला स्वाभिमानाची आग आहे. लाल रक्ताची धमक आहे, हिला स्वाभिमानाची आग आहे. हे सोनू कधी कोणत्या बापाला घाबरत नाही. मी पंचशिलाची वागीण आहे. हे सोनू कधी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी पंचशिलाची वागीण आहे. समजलं का? घाबरून कार्यक्रम करत नाही कोणता. याच्यापेक्षा मोठमोठे तुम्ही काही लहानसे शाहीर नाही. समजलं का? तुमच्या गुरुवर्य सोबतही माझ्या गमतीवर घाबरून कार्यक्रम करत नाही. समजलं का? आणि म्हणून म्हणतात प्रत्येकाला प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव राहत नाही. कोणाकडून काहीतरी 2 गुण शिकायला मिळते, कोणाकडून तरी पाहायला मिळते, मोठमोठ्या कलाकाराकडून शिकायला मिळते, छोट्या मोठ्या सुद्धा कलाकाराकडून शिकायला मिळते. तर मी काय अशी महान मोठी कलाकार आहे का? मी काय खूप मोठी शाहीर आहे का? मी काही मोठी हा आता बाई 2 गाणे म्हणता आले तर बाई शायरी झाली का? हे कुठून आले? हा हे कुठून आले? 2 गाणे म्हणता आले म्हणजे आम्ही का स्वतःला का मी खूप मोठी महान समजून राहिली का? मोठी तोप समजून राहिली का? आणि इतवारी खाली आहेस का? मग हा इतवारी शायराचे बोल पा शाहीर साहेबाचे बोल. इतवारी खाली आहेस का म्हणते. कायच्यासाठी तुला सांगू? दीक्षाभूमी पाहायला नेतो म्हणते. आता हो शाहीर निशांनी मला एकले मग हे माझी पार्टी यायले नाही. मग आपल्या संग मी एकटीच कशी जाईन जी? मी एकटी जाईन का? हा का? माझी बहीण नाही येईल? त्या माझ्या बहिणीला घरीच ठेवता काहून? तिचा जीव नव्हे. तिला बी तर वाटत असं का नाही का माझा शाहीर माझा नवरा एवढा फिरते तर मला आपल्या संग नेला पाहिजेत म्हणून? काय तिला बी तर वाटत असेल ना बिचारीला? वाटत असेल का नाही? मग तिलाही वाटत असेल का माझा नवरा काही दाखवते दीक्षाभूमी नाही का? आणि मलाही माझ्या मनामध्ये असं वाटतं का माझ्या बहिणीचे दर्शन मला कवा होते म्हणून. समजलं का? तर शाहीरजी मी यायला तयार आहे, पण मी माझ्या बहिणीला सोबत घेऊन येईन. माझी बहीणच नाही तर माझा संपूर्ण संच चला संपूर्ण पार्टी घेऊन येते मी आपली. फक्त तुम्ही आपल्यामध्ये हिंमत ठेवा दीक्षाभूमी दाखवण्यासाठी. आणि जरी नटलं तर दम असायला पाहिजे. तसं तोंडाच्या बोला होत नाही. नाहीतर दीक्षाभूमीला जाण्या येण्याचा पुरा पेट्रोलचा खर्च कधी नाही घेऊन गेली तर नावाची सोडून नाही. हो पुरा पेट्रोलचा खर्च घेऊन जाय. समजलं का? काय बोलणं सोपी आहे साहेब, करून दाखवणं करणं कठीण आहे माणसाचं. समजलं का? आता मी पुढच्या घराकडे वळते. अक्षय सोडून